30 जुलै जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान माळशिरस. मित्रांनो 30 जुलैला हिंद केसरी मैदान पार पडते आणि या मैदानात बाकासूरचं पायरण की कोणा चला तर मग पाहूया काही अंदाजित पैरे. मित्रांनो फिक्स पैऱ्यांचा व्हिडिओ आपण घेऊनच येऊया. त्याच्या आधी काही संभावित आणि अंदाजित पैरे पाहूया. मित्रांनो या मैदानासाठी नक्कीच आपल्याला 10 सरकारांचा सर्जा पाहताना दिसेल आणि सर्जा नक्की कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो सर्जाचा एक अंदाजित पायरा संतोष तळकर यांचा मल्हार 11 92 लाखाची खरेदी. मित्रांनो हा जर जोड एकत्र आला तर नक्कीच तुफानाचं स्पीड लागेल. नक्कीच मित्रांनो मल्हार 11 आत्ता सध्याचा तुफान वेगाचा गुलालाचा बादशाह आहे आणि सर्जा 10 देखील तुफानाचं स्पीड आहे. नक्कीच या गाडीला तुफानाचं स्पीड लागेल. त्यानंतर मित्रांनो पिस्टन 22 देखील या मैदानात आपल्याला पाहताना दिसेल आणि आपण पाहिलंच की आत्ता हिंद केसरी मैदानात घरचा साज आपल्याला पाहायला मिळाला. मल्हार 22 आणि पिस्टन 22. मित्रांनो नक्कीच या गाडीत तुफानाचं स्पीड लागतं, त्यामुळे पुन्हा एकदा हाच घरचा साज आपल्याला पाहायला मिळू शकतो. पिस्टन 22 आणि मल्हार 22. त्यानंतर मित्रांनो बिंजोडचा बादशाह आता सध्या घाटावरती सुद्धा निर्वाद वर्चस्व करतोय. असा आत्ताच पेडगावच्या हिंद केसरी मैदानात 2 नंबरचा मानकर झाला असा मिलिंद शेट्टी यांचा भोंगा नक्की कोणासोबत पाहताना दिसेल. तर मित्रांनो भोंगाचा अंदाजित पायरा पेडगावचा 1 नंबरचा मानकरी विसापूरकरांचा भोंगा आणि कार्तिक हा जोड आपल्याला पाहताना दिसू शकतो. नक्कीच या गाडीला तुफानाचा स्पीड लागेल. होय हा जोड एकत्र पाहताना दिसतोय का नाही. त्यानंतर मित्रांनो पेडगावचा हिंद केसरीचा मानकरी माळशिरस हिंद केसरीचा मानकरी वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणासोबत पाहताना दिसेल. तर मित्रांनो एक अंदाजित पायरा सर्जाचा राजधानी एक्सप्रेस सातारचा हरीण बालमासोबत पाहताना दिसू शकतो. मित्रांनो या गाडीला तुफानाचं स्पीड लागते. याच्या आधी ही गाडी पळालेली आहे आणि गुलालाचा मानकर झाली आहे. तुफानाचं स्पीड लागतं या गाडीला. त्यानंतर आत्ता झालेल्या हिंद केसरीचा मानकरी चांद उर्फ चंद्या नक्की कोणासोबत पाहिजे. तर चांद उर्फ चंद्यासोबत आपल्याला पुष्पराज पिल्लू हा पाहताना दिसू शकतो. एक अंदाजित पायरा नक्कीच या गाडीला तुफान असं स्पीड लागेल. त्यानंतर छोटा पॅकेट बडा धमाका असा पेडगाव हिंद केसरीचा मानकरी मेहरबान नक्की कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो मेहरबान आपल्याला माळशिरस हिंद केसरीचा मानकरी असलेला चालू सीझनचा गुलालाचा बादशाह निमगावकरांचा सावकार याच्यासोबत पाहताना दिसू शकतो. एक अंदाजित पायरा. त्यानंतर उर्मिलताई गायकवाड यांची आत्ताची नवीन खरेदी कंदूरचा राजा नक्की कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो राजाचा एक अंदाजित पायरा चटणी भाकरीचा पहिलवान गिरणीचा राजा आत्ताच निमसोडच्या मैदानात गुलालाचा मानकर झाला आहे. त्याचा संघर्ष संपला आहे असा हा राजाचा जोड आपल्याला पाहताना दिसू शकतो. मित्रांनो नक्कीच या गाड्याला देखील तुफानाचं स्पीड लागेल. निमसोड मैदानाचा 1 नंबरचा मानकरी गुलालाचा बादशाह कारोंडे एक्सप्रेस चिक्या नक्की कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो आपल्याला चिक्याचा जोड पाहताना दिसू शकतो असा हा बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध मोंत ड्रायव्हर विठ्ठलांना बोधकर यांचा चिक्याचा जोड आपल्याला पाहताना दिसू शकतो. मित्रांनो हा जोड याच्या आधी देखील पळाला आहे. तुफानाचं स्पीड लागतं या गाडीला आणि ही गाडी गुलालाचे मानकर देखील झालेली आहे. बघूया ही जोडी पळते का नाही. त्यानंतर वेगाचा दर्जा घोटकरांचा सर्जा गुलालाचा बादशाह नक्की कोणासोबत पाहताना दिसू शकतो. तर मित्रांनो घोटकरांचा सर्जा आपल्याला अमित शेठ भाडे यांचा चिमण्यासोबत पाहताना दिसू शकतो. मित्रांनो चिमण्या आत्ताच बऱ्याच दिवसानंतर मैदान आपल्याला पाहायला मिळाला आणि चिमण्या आता संघर्ष करतोय गुलालासाठी आणि नक्कीच आपल्याला चिमण्या आणि घोटचा सर्जा एकत्र पाहताना दिसू शकतात. नक्कीच या गाडीला देखील तुफानाचं स्पीड लागेल. त्यानंतर बिंजोडचा बादशाह मथुर 1001 नक्की कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो मथुर आपल्याला आत्ताच माळशिरस हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी असा लक्ष्या मथुर आणि लक्ष्या हा जोड आपल्याला पाहताना दिसू शकतो. त्यानंतर हिंद केसरीचा मानकरी MM नाना यांचा
नाना पेटनाका यांचा राजा कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो राजा आपल्याला बावधन खानाच्या लक्षासोबत पाहताना दिसू शकतो. हा सुद्धा एक अंदाजित संभाव्य टॉपचा पायरा आहे. संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11. सुंदर नक्की कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो सुंदर आपल्याला आत्ताच 10-10 सारखा यांची नवीन खरेदी देवा 10-10 देवासोबत आपल्याला सुंदर पाहताना दिसू शकतो. नक्कीच मित्रांनो या गाडीला देखील तुफानाचा स्पीड लागेल. बघूया ही गाडी एकत्र पाहताना दिसते का नाही. त्यानंतर मित्रांनो आता राहिला बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर नक्की कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो आत्ताच बाकासूर सचिनच्या दावणीला जाऊन आला आणि सचिनच्या मालकाची आणि बाकासूरची यांची भेट झाली आणि तेव्हापासून एक चर्चा चालू झाली की सचिन आणि बाकासूर आपल्याला एकत्र पाहताना दिसतील. आत्ताच काल जे निमसोडचं मैदान झालं त्या मैदान हा जोड एकत्र पाहताना दिसले अशी खूप चर्चा चालू होती. पण अचानक धप्पा पाहायला मिळाला. बाकासूरसोबत आपल्याला छावा पाहताना दिसला. मित्रांनो गाडीला तुफानाचा स्पीड लागला होता पण शेवटी नशिबानं साथ दिली नाही. सुट्टा निकाल घेऊन सदा गाडी फॉल झाल्यामुळे निकाल दिला नाही बाकासूरला. पण एक चर्चा चालू झाली की बाकासूर आणि सचिन पाहताना दिसतील. त्यामुळे या मैदानात देखील आपल्याला या 30 तारखेच्या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान बाकासूर आणि सचिन एकत्र पाहताना दिसतील अशी एक दाट शक्यता आहे. चर्चा चालू आहे संभवित आणि एक अंदाजित पायरा टॉपचा पायरा. मित्रांनो जर या मैदानात बाकासूर आणि सचिन एकत्र पाहताना दिसले तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो हे आहेत काही टॉप पायरे. अजून काही पायरे पाहूया. बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा नक्की कोणासोबत पाहिजे. तर मित्रांनो एक अंदाज म्हणून मला असं वाटतंय की तेजासोबत आपल्याला कोण पाहताना दिसेल. मित्रांनो मला असं वाटतंय की तेजासोबत आपल्याला सर्जा पाहताना दिसेल तोळनूरकरांचा. मित्रांनो हा त्या कोलकोट भागातील तोळनूर या ठिकाणचा सर्जा आहे. आपल्याला कंदूरचा राजासोबत 2दा पाहताना पाहायला मिळाला. मित्रांनो या सर्जाला तुफानचं स्पीड आहे. त्या भागात गुलालचा बादशाह आहे, सर्जाची दहशत आहे असा हा तोळनूरकरांचा सर्जा असं मला वाटतं की तेजासोबत पाहताना दिसू शकतो. मित्रांनो नक्कीच बघूया जर तेजा आणि सर्जा एकत्र पाहताना दिसले तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा. कारण मित्रांनो तेजाला तुफानाचं स्पीड आहे आणि सर्जाला देखील तुफानाचं स्पीड आहे. तेजाला देखील तुफानाचं स्पीड आहे. तेजा आत्ताच हिंद केसरीचा मानकरी झाला आहे. बघूया मित्रांनो हे जर गाडी एकत्र पाहताना दिसले का तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो हे काय होते अंदाजित संभावित आणि टॉपचे पैरे. यातील तुम्हाला काय वाटते कोणते पैरे फिक्स होतील किंवा कोणते पैरे होऊ शकत नाहीत हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते कोणाचा पायरा कोणासोबत असेल हे देखील कमेंट करा. मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.